नमस्कार, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी सगळ्यात पहिली पूजा म्हणजे उंबरठा पूजन। उंबरठा पूजनसाठी मी हळदीमध्ये चंदन टाकलेलं आहे, त्यामध्ये गोमूत्र आणि गुलाबजल मी घातलेलं आहे। त्याची एक पातळ अशी पेस्ट करायची आणि ती उंबऱ्यावरती लावायची, उंबऱ्यावरती लेप लावायचा। असं केल्याने घरातील आपली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी बाहेर जाते, बाहेरची लक्ष्मी घरात येते, घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर्य प्राप्त होतं। आपल्या संस्कृतीमध्ये उंबरठा पूजनला अनन्यसाधारण महत्त्व आहे। दर शुक्रवारी सणासुदीला पौर्णिमेला हे अशा प्रकारे उंबरठा पूजन करायचं असतं। उंबरठा लाकडी असू दे किंवा मार्बलचा असू दे, तुम्ही अशा पद्धतीने उंबरठा पूजन करू शकता। थोडीशी पातळ पेस्ट केली ना की व्यवस्थित उंबऱ्याला लावता येतं। अशा प्रकारे सगळीकडे आपण हळदीचा चंदनाचा गोमूत्र गुलाबजल मिश्रित लेप आपल्या उंबऱ्याला लावायचा आहे। माझी लक्ष्मीची पावलं चांदीची असल्यामुळे लेप लावताना थोडंसं अडचण येत होती, पण तरी सुद्धा मी लावते त्याच्यावर हळदीचा लेप, कारण नंतर पुसता येतं। पण तेवढा भाग सोडून जर लेप लावला ना तर तो भाग असा रिकामा वाटतो, त्यामुळे व्यवस्थित लेप लावून घ्यायचा। मी ही मधोमध लावलेली आहेत लक्ष्मीची पावलं, ती मी का लावलेली आहेत त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे। हळदीचा लेप लावल्यानंतर मी दोन्ही बाजूला उंबऱ्याच्या अशी रांगोळी काढते। स्वस्तिक काढायचं दोन्ही बाजूला दोन। लक्ष्मीची पावलं घेताना मी चांदीचं स्वस्तिक घेण्याचा पण विचार केला होता, पण मला हे असं रांगोळीचं स्वस्तिक जास्त आवडतं म्हणून मी नाही घेतले। पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन बाजूला स्वस्तिकही लावू शकता, पण मला रांगोळी जास्त आवडते, कारण रांगोळीचा जो फील आहे ना तो चांदीच्या स्वस्तिकमध्ये नाही येत। म्हणून मी असं दोन्ही बाजूला दोन असं छान रांगोळीने स्वस्तिक काढते। आणि हे मी गेरूने सारवलेलं आहे। आम्ही पूर्वी चाळीत राहायचो तेव्हा गेरूवरतीच रांगोळी काढायचो, आणि इतकं आवडतं मला गेरूने सारवलेल्या रांगोळीवर। आणि त्यावर तुम्ही अशी पांढरी रांगोळीच काढली ना तर जास्त छान वाटते। तुम्हाला कलरची पण आवश्यकता नाही त्याच्यामध्ये। हां, पण रांगोळी आपण पांढरी ठेवत नाही म्हणून थोडेसे रंग भरले तरी चालतात, पण हे गेरूवरची रांगोळी खूपच देखणी दिसते, म्हणून मी शक्यतो गेरूवर सारवूनच रांगोळी काढते। तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशी काढू शकता, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही साधी रांगोळी पण काढू शकता। मी तर आवडते म्हणून काढली। उंबरा पूजन नुसतं केलं तरीही चालतं। हा सगळा सजावटीचा भाग आहे, आणि तसंही दारासमोर रांगोळी असावीच, आणि आवडते मला रांगोळी काढायला। रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे। लक्ष्मीच्या पावलांवर हळदी कुंकू वाहायचं आहे, दोन्ही स्वस्तिकला हळदी कुंकू वाहायचं, अक्षता वाहायच्या, आणि पूर्ण उंबरठ्यावरती फुलांची सजावट करायची। लक्ष्मीच्या पावला जिथे आहेत तिथे मी गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे, आणि बाकी झेंडूची छोटी छोटी जी लाल रंगाची फुलं येतात ती ठेवलेली आहेत।
लक्ष्मी मातेला लाल रंग खूप प्रिय आहे, म्हणून शक्यतो मी लाल फुलांचीच सजावट करते. त्यानंतर दिवा लावायचा आहे उंबरठ्यावरती आणि ओवाळून घ्यायचं आहे. दोन्ही कोपऱ्यांना, मध्यभागी पूर्णपणे उंबऱ्याला ओवाळून घ्यायचं आहे. उंबऱ्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर धूप दाखवायचा उंबऱ्याला, धुपाने ओवाळायचं. असं धूप दीप ओवाळून उंबरठ्याची पूजा करायची आहे. बऱ्याच जण मी पाहिलेलं आहे की उंबऱ्यावरती दिवा लावतात किंवा धूप लावतात. असं करू नका, कारण